पण नुसत्या तात्पुरत्या उपाययोजनांनी हे काम पूर्ण होणार नाही सर. आणि समाज रचनेचं डिझाईन तर हवं, नाहीतर नुसती कितीही कामं केली तर ती कमीच पडतील. साफ केलेलं दिसत नाही का तुम्हाला? कचरा कुणाचा आहे? तुमचा आहे म्हणलं कचऱ्यावाले तुम्ही का आम्ही कचऱ्यावाले? सरकारच आमच्यासाठी काय करणार तर तुम्ही तरी काय करणार? चल रे बाळा काय करतो इकडे? हा घरी जा चल. आणि पुन्हा मॅनेजमेंट आपल्या नावाने बॉम्ब ठोकणार. शैक्षणिक गुणवत्ता कमी होतीये, मग काय करायचं सर? आणि इतकंच वाईट वाटतं तर स्वतः झाडू घ्या आणि झाडत बसा आणि सगळ्या दुनियेचा कचरा गोळा करा. हो पाटील सर तिकडे स्वतःहून झाडू मारत आहेत. आता पाटील साहेबांना काय म्हणायचं, स्वतः साफसफाई करायला लागले. आपल्याला काहीतरी करायला हवं. चला आपण स्वतः जाऊ. चला सर हे काय करता तुम्ही? हो आम्हाला लाजल्यागत झालं. बाबा मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं, आपण हे स्वतःपासूनच सुरुवात केली पाहिजे आणि हे पूर्ण इच्छाशक्तीने केलं पाहिजे तरच होणार. आपण केलं सुरुवात तर सगळे साथ देतात. तुम्ही बघितले आता. नाही तुमचं म्हणणं मला पटलं, खरं आहे. सरकार आहे ना त्याकडे लक्ष द्यायला. तुम्ही कशाला नाही ते उद्योग वाढवताय आणखी? शाळेतल्या शिक्षकांना काही कमी कामं असतात का? अहो सर पलीकडे झाले कचरा, त्या कचऱ्यामुळे झाले भरपूर डास झाले तिथं. त्या डासामुळं नाही झालं टायफॉइड मलेरिया असं काहीतरी. कशी रे माणसा तुझी करणी. खूपच छान वाटतं. कचरा ही गोष्ट कधीही मिटणारी गोष्ट आहे, त्यामुळे त्याला संपवण्याचं काम ही माणसानंच केलं पाहिजे. तो कार्यक्रम एवढा इंटरेस्टिंग झाला.